जर तू खोटं बोलत नसशील तर देवी तुझ्या हाताला काही होऊ देणार नाही. बोल, आहेस तयार परीक्षा द्यायला? नाही नाही राणे, तू असं काय बी करणार नाहीस. तू काय केलं नाहीस. बघितलं ताई, ही मुलगी परीक्षा द्यायला तयार नाहीये. याचा अर्थ ह्या मुलीनं मुद्दामून पिशव्यांची अदलाबदल केलेली. ठीक आहे. तुमचा कोणाचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी परीक्षा द्यायला तयार राणे नाही आई, मी देणार परीक्षा. काय बी बोलू नकोस. तू काय करायचं नाहीस असं. हे बघ, तू साड्या बदलला नाहीतीस ना, मग तू नाही द्यायची परीक्षा. राणी अगं काय करतेस तू? रेणुका देवीचा एकविराईचा यादी मायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा कोल्हांबाबाईचा रेणुका देवीचा भोला जगदंबेचा. काय करतेस तू? आई काय आहे सगळं? काय म्हणजे? आपली साडी चोळी या मुलीने देवीला अर्पण केली आहे. हिनं पिशव्या मुद्दामून बदलल्यात. मी काहीही मुद्दाम केलेलं नाहीये सर. हो, पिशवीतून जेव्हा साडी चोळी काढली तेव्हा पण हिच्या लक्षात नाही आलं. काय गए, बोल ना आता. असं डोळ्यात पाणी आणशील, दुसऱ्यांवर ढकलशील आणि मी काहीच केलं नाही असं दाखवशील तर तुला काय वाटलं आम्ही तुला माफ करू? असं अजिबात होणार नाही. आणि आता इंद्रा भाऊजींना पण समजले की तू किती खोटारडी मुलगी असते. आता तेही तुला कंपनीतून काढून टाकतील आणि मी पण तुझी पोलीस कंप्लेंट. जस्ट स्टॉप दिस नॉनसेन्स. एक साडी एक्सचेंज झाली आहे फक्त, त्या तिला कामावरनं काढण्याचा काय संबंध? आई का क्षुल्लक गोष्टीवरनं भांडण करताय तुम्ही? तुला एक क्षुल्लक गोष्ट वाटते? इंद्रा तुला वाटते ना तितकी साधी गोष्ट नाहीये ही. देवीची ओटी ही महाडिकांच्या घरच्या सुनेनं भरायची असते, पण ती ओटी या मूर्ख मुलीने भरली आहे. आई त्याने काय फरक पडतोय? साडी हिने अर्पण केली काय किंवा आणखी कोणी केली काय? जाणार ती देवी आईच्या चरणीच आहे ना ग. गुरुजी मला एक सांगा, असं कधी झालंय का की साडी एक्सचेंज झाली म्हणून देवी आईने आशीर्वादच नाही दिलाय कुठल्या भक्ताला कधी? मुळीच नाही. आई कधीच कुठल्या भक्ताला कोपत नाही. देवीसाठी सगळे सारखेच. बघितलं, गुरुजी स्वतः म्हणतायत अगं तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, असं कोणी उगाच मुद्दाम नाही करणार अगं. आणि आई ही मुलगी तर अजिबात करणार नाही. इंद्रा, आई मी इथे तुझ्यासाठी आलो होतो. मला उशीर होतोय, मी निघतो. अरे तुमच्यासाठी दुसरी गाडी पाठवतो. सांभाळून घरी जा. इंद्रा, आई आई काय नाही झालं मला.
मी फॅक्टरीला निघते. अगं पण आपली पूजा राहिली की बाय अजून? झाली की आई पूजा. प्रामाणिक माणसाच्या पाठीशी देवी आई नेहमी खंबीरपणे उभा असते. हे सिद्ध झालंय आज. चप्पल कुठे गेली माझी? ठीक आहे.